नमस्कार, मी डॉक्टर शारदा निर्मळ महांडुळे, दुर्वांकूर आयुर्वेद अँड फर्टिलिटी सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आई होणं सोपं नसतं काही. हा प्रवास एका दिवसाचा थोडीच असतो. बाळ येणार याची चाहूल लागल्यापासून ते इवलासचा जीव हातात येईपर्यंतचा बाईचा आई होण्याचा प्रवास. नवनिर्मितीच्या पाऊलखुणा. आपला दुर्गा माता 2024 हा प्रोग्राम सुरू झालेला आहे आणि आजची आपली दुर्गा माता आहे भूमिका. ती तिचे पती भानू आणि तिचं छोटंसं बाळ आहे महिन्याचं, त्यांच्यासोबत आलेली आहे. तर भूमिका, तुझं पूर्ण नाव सांग. भूमिका भानू भिकणे. आणि भानू भानू महादेव भिकणे. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली होती? 8 वर्ष. 8 वर्ष झाली होती. बरोबर. आणि दुर्वांकूर आयुर्वेद बद्दलची माहिती तुम्हाला कशी कळाली? युट्यूबच्या माध्यमातून मिळाली आम्हाला. युट्यूब वगैरे मोबाईलवरती सर्च करताना त्यावेळेला आम्हाला युट्यूबमधून मिळाली माहिती. बरं. आणि साधारणतः म्हणजे तुम्ही 8 वर्षांमध्ये काय काय ट्रीटमेंट घेतली होती आणि काय त्रास झाला होता? 8-9 ठिकाणी आम्ही डॉक्टर चेंज केले. प्रत्येक ठिकाणी रिपोर्ट्स वगैरे प्रत्येक ठिकाणी जायचं तिथं आम्हाला ते रिपोर्ट नवीन काढून मागायचे. आणि त्याच्यामुळे काही एक डॉक्टरने तर आयव्हीएफचा देखील सल्ला दिला. एक डॉक्टरने तर ट्यूब ब्लॉकेजचा पण प्रॉब्लेम दाखवला होता. त्यामुळं 2 वेळा त्याच्यानंतर मिसकॅरेज देखील झाला. पण ते काय आपलं बाळ हातामध्ये नाही आलं. त्यावेळेला खूप आम्ही डिप्रेशनमध्ये तर खूपच होतो. आम्ही ते त्यावेळेला आलो त्यावेळेला एवढे नर्वस होतो की अगोदर ऑलरेडी 8-9 ठिकाणी एवढा खर्च वगैरे झाला होता आणि आपली तेवढी नोकरीच्या तेवढी परिस्थिती नव्हती. मीच म्हणायला लागले की आपण म्हटलं ट्राय करायला पाहिजे, जायला पाहिजे. म्हटलं ठीक आहे, बघू आपण हरभरपर्यंत. नाही म्हणजे खरंच म्हणजे दाम्पत्य असं ते खूप सहन करतं. म्हणजे एकतर नातेवाईक असतात, शेजारी पाजारी असतात, समाज असतो की जगू देत नाही. म्हणजे सारखी प्रश्न विचारून खरं तर याच्यामध्ये खूप सपोर्ट करायला पाहिजे ह्या दाम्पत्यांना की होईल बाळ, एक आशा दिली पाहिजे आपण त्यांना, एक पॉझिटिव्ह सकारात्मक वातावरण दिलं पाहिजे. तर मग तुम्हाला दुर्वांकूर आयुर्वेदमध्ये आल्यानंतर काय पावलं? म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आला होता त्यावेळेस दुर्वांकूरचं क्लिनिक खूपच छोटंसं होतं. म्हणजे अगदी छोट्या जागेतच होतं, गाळ्यामध्ये होतं. आणि एवढे मोठे मोठे मुंबईमधले हॉस्पिटल सोडून तुम्हाला असं का वाटलं की आपण इथे उपचार घ्यावे? व्हिडिओ वगैरे आम्हाला त्याच्यामध्ये ज्या लोकांना रिझल्ट भेटले त्यांचे व्हिडिओ वगैरे खूप चांगले होते. त्यांचे इंटरव्ह्यू वगैरे आम्ही बघितले होते, कसे आता चांगले होते. त्यामुळे आम्हालाही वाटले ते आम्हाला, कारण त्याच्यामध्ये डॉक्टर देखील आम्ही खूप केले. त्यातून रिझल्ट भेटले ना. मग इथे आम्हाला जे व्हिडिओ आम्ही युट्यूबवरती बघितले ज्यांना बाळ वगैरे हातात घेऊन वगैरे त्यांचे व्हिडिओ वगैरे, त्यामुळे म्हटलं आम्हाला नक्की आम्हाला तिथे होईल फायदा, आम्हाला जायला पाहिजे इथे. आम्ही बाळासोबत आम्ही. आणि असं काय वेगळे पण वाटलं भूमिका तुला? म्हणजे काहीतरी असं संकेत असेल ना तुला की इथेच मॅडमकडे उपचार घ्यावेत म्हणून? एक गोष्ट म्हणजे ज्या वेळेला आम्ही त्या याच्या वगैरे नवस वगैरे केला होता चिपळूण आमच्या रत्नागिरीमध्येच. रत्नागिरी कोकणात आहे. त्यामुळे तिथल्या देवीला असं नवस करते. शारदा देवी नवरात्री उत्सवामधून खूप मोठा प्रोग्राम होता. त्यांनी स्पेशली याच्यासाठी नवस होतो, मूळ वगैरे वागवायसाठी. आणि काय योगायोग होता हिच्या हातामध्ये मोबाईल, तिला तो मोबाईल ओपन, ऍक्च्युली मोबाईल जास्त ऑपरेट करता येत नाही. मला देखील नाही, आपले कॉल वगैरे नॉर्मली तेवढं. पण ते अचानक दुर्वांकूर आणि त्याचा ऍड्रेस येणं आम्हाला खूप भाग्य वाटलं आम्हाला ते गोष्टी. देवीला गेले होते? हो, गेली ना. आम्ही नवसे आहे आणि तो येते आम्हाला ते. त्यामुळं योगायोग समजा किंवा नशीब आमचं. आणि कोणत्या देवीला गेले होते? काय? शारदा देवी. आणि मी सांगितलं होतं मॅडमचं देखील नाव शारदा देवी खरोखरच होतं. म्हणजे शारदा देवीला गेले आणि डॉक्टर शारदा पण सापडले त्याच वेळेला. बरं. मग तुम्हाला असं वाटलं की हे दैवी संकेत पण आहे की आपण इथे उपचार घेतले गेले पाहिजे? आणि मग उपचार कसे वाटले तुम्हाला? उपचार चांगलेच होते. सुरुवात मला वाटतं आपण उत्तर बस्तीपासून सुरुवात केली. उत्तर बस्ती झाली. उत्तर बस्तीच केलंय आणि हे आयुर्वेदिक औषध.
जे काही आहे जो क्षण म्हणजे ज्या क्षणी तुमच्या हातात म्हणजे भूमिका जर सांगायचं मी ती नगरला आली सगळ्यात महत्वाचं डिलिव्हरीला. 4थ्या महिन्यामध्ये मुंबईला सांगितलं की बाळामध्ये प्रॉब्लेम आहे, बाळा तुम्ही ठेवू शकणार नाही, बाळाभोवतीचं पाणी पण कमी झालेलं आहे आणि बाळामध्ये व्यंग आहे. मग मी तिला म्हटलं की आपण अहिल्यानगरला तू ये, तिथं सोनोग्राफी करू. आश्चर्य म्हणजे तिथल्या सोनोग्राफीमध्ये रिपोर्ट सगळा नॉर्मल आला आणि आम्ही भूमिकाचं बाळ ठेवलं आणि नंतर नगरलाच त्याची डिलिव्हरी केली. भूमिका नगरला रूम घेऊन राहिली 2 महिने. म्हणजे अर्थात भूमिका आणि भानूची एवढी परिस्थिती पण नाहीये की ते दुसऱ्या शहरात जाऊन रूम घेऊन राहतील, परंतु त्यांनी बाळासाठी ते केलं. त्यांना आपल्याच हाताने बाळ पाहिजे होतं आणि तिची अहिल्यानगरमध्ये डिलिव्हरी झाली आणि छानशी गोंडस मुलगी तिला झालेली आहे. तिथं ती आणि तिच्या नणंदबाई राहिल्या 2 महिने. म्हणजे एवढी श्रद्धा विश्वास असतो लोकांचा. आणि मला तरी असं वाटतं जरी आयुर्वेद महाग असतं तर नक्कीच आयव्हीएफ इतका खर्च तर अजिबात आयुर्वेदाला येत नाही. आपण जेव्हा आयव्हीएफ करतो त्यावेळेला 2-2.5 लाख तर एका सायकलला लागतात आणि ती सायकल सक्सेस नाही झाली तर तेवढाच खर्च परत पुढच्या सायकलला येतो. तेवढ्या पैशात मला वाटतं डिलिव्हरीसह आपलं बाळ हातात येतं लोकांच्या. ही एक पॉझिटिव्ह खूप गोष्ट आहे. तर भानू तुम्ही इतर लोकांना काय सजेशन द्याल? आयव्हीएफच्या पेक्षा मी आयुर्वेदिककडे येणं गरजेचं आहे मला वाटतं. तुम्हाला सुद्धा आयव्हीएफचा सल्ला दिला होता पण गॅरंटी देखील नाही दिली. ते मोठं होतं की एवढा खर्च करून देखील डॉक्टर बोलत तुमच्याकडे गॅरंटी तेवढी आम्ही नाही देऊ शकत, तर मग आम्ही का जाऊ तिकडे. तुम्ही सांगेन प्रत्येकाला की आयुर्वेदिकमध्ये या, दुर्भागपूरमध्ये या, तुमच्यासाठी जे आहे अवेलेबल सर्व गोष्टी आणि 100% तुम्हाला इथे रिझल्ट मिळेल. आम्हालाही मिळालं तिथे. त्यामुळे मी नक्की सांगेन आयुर्वेदिकमध्ये दुर्भागपूरमध्ये या. आणि ज्या क्षणी बाळ तुमच्या हातात आलं तो क्षण काय होता तुमच्यासाठी? मी फक्त रडतच होतो, बाकी मला तेव्हा सांगू शकत नाही तसं. कारण 8 वर्षानंतर मला जे मिळालं हातामध्ये. आणि देवीच मिळाली सगळ्यात महत्वाचं. लक्ष्मी झाली त्यांच्या घरात देवीचा नवस करून. शारदा देवी, शारदा डॉक्टर आणि घरात पण एक लक्ष्मी आली आता तुमच्या घरामध्ये. भूमिका तुझ्यासाठी काय होता क्षण? मीच तुला ते बाळ दाखवलं म्हणा. दुर्वांकूर आयुर्वेदची जी मुंबई खारघरची स्टाफ मेंबर्स आहेत किंवा दुर्वांकूर आयुर्वेदची जे टीम आहे, स्टाफ आहे, आम्ही तर डॉक्टर प्रशांत, मी, आम्ही तर कायम तुमच्या सेवेत असतोच, पण जो काही स्टाफ आहे त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? स्टाफ तर चांगलाच आहे आणि सपोर्टिंग आहे. खारघरचा असू दे तर मग नगरचा असू दे, त्याला खूप मदत केलेली आहे आम्हाला. तिथे सपोर्ट सर्वांना असं काही परकेपणा काहीच नाही, काहीच त्यामुळे चांगलंच आहे. घरच्यासारखं त्यांना वाटलं. आणि मला कौतुक म्हणजे खरंच भूमिका आणि भानूचं आहे की काही लोक इंजिनियर असतात, आर्किटेक्ट असतात, डॉक्टर असतात, काही पॉलिटिक्समध्ये असतात, काही बिझनेसमॅन असतात. त्यांना नगरला यायला त्रासदायक वाटतं किंवा आयुर्वेदिक उपचार हे महाग असतात असं त्यांना वाटतं. पण आज एक दाम्पत्य तुम्ही बघा, म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातील आहे, परंतु एक बाळ पाहिजे या आशेने आणि ते बाळही मॅडमच्या हातानेच पाहिजे या आशेने ते नगरला 2 महिने राहिले. खरंच तुमची कमाल आहे आणि खूप खूप कौतुक आहे तुमच्या दोघांचं. आणि तुमच्यासारखंच इतर लोकांनी प्रेरणा घ्यावी खरं, कारण की एक बाळ म्हणजे आज त्यांचं कुटुंब पूर्ण झालेलं आहे. अपूर्णत्वातून आपण पूर्णत्वाकडे त्यांना नेलेलं आहे. आणि भानू तुम्हीही भूमिकाला खूप छान सपोर्ट केला, सगळ्या उपचारांमध्ये मदत केली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.